पिंजरा पिंजरा रे। उडी तरी कशाला, तात्यालाच मारून टाकू। कभी अरे कसला विचार करतोय आज? नाही काही नाही। काय नाही म्हणजे एवढा विचार करतोय आज तू? माझा आवाज ऐकून दचकलास? चेहऱ्यावरचा रंग बी उडालाय तुझ्या। उगा दडवू नको, सांग बघू। आनंदी नीरचं लग्न कसं मोडायचं याचाच विचार करतोयस ना? हो त्याचाच विचार करतोय। लई बरं होईल बघ, लई उपकार होतील तुझे। ती तमाशावाली पोरगी मला माझ्या घरात नकोच आहे। मिसेस, ओ मिसेस, वय आलेच मी। तुम्ही कुठे बाहेर चाललात का? वय लग्नाची गडबड चालली आहे ना व, आम्ही दोघं बी बाहेर चाललोय। बर, आणि परत कधी येणार आहेस? माझं काम झालं की मी लगेच परत येते, पण हे कुठेतरी आमदाराबरोबर बाहेर जायचेत बघ। आणि ते कधी परत येणार आहे? आज पोतर हा प्रश्न मी आधी त्यांना कधी विचारला नाही। म्हणजे त्यांची जायची वेळ मला ठाव असते या, पण यायचं कधी ना तर त्यांचं तेच ठरवत्यात। आणि आज त्या आमदाराबरोबर पार्टी आहे ना व, शुद्धीत तरी येतील की नाही कोणाच ठाव। म्हणजे त्यांना यायला उशीर होईल का? का म्हणजे ते आल्यावर काय त्यांच्या स्वागताला उभं राहायचं असं आहे? नाही आत्या, तसं बर, बाकी सगळ्या गोष्टी राहून दे बाजूला। ते ईरचं आनंदीचं लग्न मोडण्यासाठी काय करणार आहेस तू? आत्या मी करतोय प्रयत्न, काही झालं तर सांगेनच। बरं, या सगळ्या चौकशा कशासाठी करत होतास? अगं तसं काही नाही, माहिती असायला हवी ना, म्हणून या सगळ्या चौकशा। आत्या मला तू एक सांग, तू या माणसाबरोबर आयुष्य कसं काढलंस? या माणसाबरोबर म्हणजे? या माणसाबरोबर म्हणजे तू तात्याबरोबर आयुष्य कसं काढलं असं मला विचारायचं आहे। अगं तो माणूस आहे का जनावर? कसं वागतो तुझ्या बरोबर तो? तोंड सांभाळून बोल कबीर। काय बी झालं ना तरी त्याच्या नावाचं कुंकू लावते म्या। आणि तुला सांगते, काय बी झालं ना तरी हाच नवरा माझ्या शेवटापर्यंत असणार आहे। पोरं बघतोस ना तू, उद्या लगीन झालं ना की बायकोचा हात धरून जातील निघून। तुला एक सांगू कबीर, अरे तात्या कधी कधी माझ्यावर हात उगारतोय, 4 माणसात अपशब्द बोलतोय, पण तुझा हाच तात्या। एकदा मी आजारी होती ना, तेव्हा सलग 2 दिवस 2 रात माझ्या कपाळावरच्या पट्ट्या बदलत बसला होता बघ। अगं आत्या गंमत करत होतो मी, सॉरी। मिसेस, ओ मिसेस, चला लवकर आपल्याला निघायचंय। भाई येते मी। आनंदे कसला विचार करतेस? काही नाही, एवढं सुख मिळाल्यानंतर जवळच्याच माणसांना विसरून गेले होते। आज खूप दिवसानंतर त्यांच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलं। आनंदे, ती नारायणी 1 नंबरची लबाड मुलगी। जर तिला खरंच तुला नथ द्यायची होती तर ती नथ देऊन तिने लगेच निघून जायला हवं होतं ना। मागाहून हे सगळं बोलण्याची काय गरज होती तिला? हे सगळं करताना तिला आनंद मिळतो का काय देव जाणे। पण काकू काय चुकीचं बोलली ती? सगळं बरोबरच तर बोलली। आनंदे, पण बरोबर असणारी प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची असतेच असं नाही। ती गोष्ट खरी आहे, पण त्याही वेळेला तुझ्यासाठी ते वाईट होतं आणि आजही। काकू, मी ना आता एकदम खंबीर झाली, असे मनाला लागणारे 1-2 शब्द मला हलवू नाही शकत। असं असेल तर मग आत्ता खरी शेलार शोभतेस तू। आनंदे, पण तरीही तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? काही नाही, सुंदरची आठवण आली।
आणि त्याचबरोबर या गावातला माझा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर आला. कुठून सुरू झालं होतं काकू आणि आता आता कुठे येऊन थांबलंय हो. नारायणी माझ्याशी किती वाईट वागली ना तरी तिनेच मला वाचवलं होतं. मी तिचे उपकार कधीच विसरणार नाही. बरं आनंदी, सुंदरला माहितीये की नाही की तुझं लग्न आहे म्हणून? खरंच तुझं वीर बरोबर लग्न होणार आहे हे कळल्यावर त्याला खूप आनंद होईल. अधूनमधून पत्र पाठवायचे मी, पण हळूहळू कमी झालं. पण आता तर त्याला कळवायलाच पाहिजे ना, लग्नाचं निमंत्रण द्यायला नको. माझा मानलेला बाप आहे तो, कळलं तरी धावत येईल. आणि आनंदी, जेव्हा त्याला कळेल की तू शेलारवाड्याची मालकीण झालीयस तेव्हा खरं तर त्याचा विश्वासच बसणार नाही या सगळ्यावर. मी कशाची तरी मालकीण झाली याच्यापेक्षाही ना काकू, मी सुखी आहे ना काकू, हे कळल्यावरच वेडा होईल तो. त्याला बाकी काही नको होतं, फक्त माझ्या चेहऱ्यावरचा हसू. आणि त्या एका गोष्टीसाठी तो मला या गावात एकटीला सोडून गेला. फार राग आला होता त्याचा, खूप राग आला. पण आता कळतंय त्याचं प्रेम. मला असं सुखी बघितल्यावर त्याच्या त्या हाताची बोट कडाकडा मोडत म्हणत, आनंदी कोणी नशीब काढलंस बघ. आनंदी अगं काय? ओ मिसेस, आयला हाय का गेली? क्या हो, काही काय बोलताय? बसा तुम्ही इकडे. अरे काय बोलतोय म्हणजे काय? हे काय वय काय नट्टापट्टा करण्याचं? वरडून वरडून माझा घसा पाटायची वेळ आली. म्हातारपणाची सुरकुत्या पावडरने नाही जाणार म्हणावं तिला. त्या म्हातारे तुम्ही झाल्यात. माझी आई अजूनही तितकीच सुंदर आहे. सुंदर आहे मग तिला मी तुझगाव करता का काय? सुंदर म्हणे, बोलवा तिला. कशाला कटकट करताय? दम धरा की येईल ना जरा. अरे मी ओरडलं ना तर ती 5 मिनिटात बाहेर येईल, नाही तर 5 तास बाहेर यायची नाही. मला 26 वर्षाचा अनुभव आहे. यायला कशी सहन केली तिला माझं मारत माहिती. तात्या, सहन तिनं तुम्हाला केलंय का तुम्ही तिला? यायला एका तरी पोराने माझी बाजू घे की. गावात हिरो म्हणून फिरतो मी, घरामध्ये काय झिरोची किंमत देतो हे? बोलवा कोणीतरी तिला. ज्याच्या हाकेला ती बाहेर येईल ना त्याच्या ती जास्त जवळची समजेल. बोला कोणतरी. मग गजा तू राहू दे, मीच हाक मारतो. आई, नाक चोंदलंय तुमचं. कुठल्या आवाजानं हाक मारणार तिला? तुम्ही राहू दे, बोलाव तुम्ही. ए आई, अगं लवकर आहे ना, उशीर झालाय. आई आईला आता मला हाक मारायला लागणार. ओ मिसेस, कम हिअर, आय एम वेटिंग फॉर यू. आल्या नाही ना, मग झिरोची किंमत आहे आम्हाला. आलिया ना व आईला म्हणजे आमचा पोपट झाला मला. बघितलंस गजा, कोणाचं कोणावर किती प्रेम आहे ते? प्रेम बघितलंच म्हणजे? अहो जाऊ दे हो, तुम्ही कशाला पोरांच्या नादी लागते. कम ऑन डार्लिंग, कम. चला नवरदेव, तयारीला लागूया लग्नाच्या. अरे का जसं जसं लग्न जवळ यायला लागलंय तसं तू आणखीनच आशू व्हायला लागलायस. पण अशी राहिलेत तरी काय काम? अरे काय राहिली म्हणजे? तुझे कपडे डिसाईड करायचे आहे. हा बरोबर आहे तुझं, पण ते कबीरशी बोलणं झालंय माझं. आम्ही दोघं मिळून ठरवणार. पण आहे कुठे? आतमध्ये बसलाय, काहीतरी विचार करत बसलाय. काय विचार करायचं सांगू का? आता तुझं लग्न झालंय, माझं होईलच. त्याचं कधी आता या तात्याला नक्की कसं मारायचं? आयुष्यात कधी विचार केला नव्हता की कधीतरी मला माणूस कसं मारायचा यावर विचार करावा लागेल. पण याला नाही मारला तर माझ्या घरचे नक्की म्हणणार. त्या तात्याचा मृत्यू हा नैसर्गिकच वाटला पाहिजे.
विषप्रयोग करावा का? नाही नाही, नको. तो 100% उघडकीस पडणार. विहिरीत ढकलून मारावं, पण हा तात्या माझं तोंड पाहायला तयार नसतो. तो माझ्याबरोबर विहीर पाहायला कसा येणार? मग गीझरचा शॉक द्यावा का? येस, गीझरचा शॉक. कबीर, काय रे, दचकायला काय झालं? कसला विचार करत होतास? अरे काही नाही, असंच आपलं काहीतरी. असंच काहीतरी असतं ना तर तुझा चेहरा असा गंभीर झाला नसता. मला सांग, काही प्रॉब्लेम आहे का? अरे काही प्रॉब्लेम असता तर सांगितलं नसतं का तुला? सांगितलं नसतं का म्हणजे सांगायलाच हवं, कारण तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त एकाच माणसाकडे, तो म्हणजे मी. बस बस, मला सांग, लग्नाची तयारी कशी चालली आहे तुझी? हे विचारताना तुला लाज नाही का रे वाटत? हे बघ कबीर, मी तुला आधीच सांगितलं होतं, माझे कपडे डिसाईड करायला तू माझी मदत करणार आहेस. हे बघ, रादर तूच ठरवायचंस की मी कोणते कपडे घालणार, आणि तेही आजच्या आज. चल. अरे तात्यांना आवडेल का ते? तात्या काय बोलले का तुला? हे बघ कबीर, मलाही माहितीये तुला लहानपणापासूनच तात्या तसे फार काय आवडत नाहीत, बरोबर ना? नाही रे, असं काही नाहीये. तसं काही असतं तरी तू थोडीच मला सांगणार होतास. मला माहितीये तात्या तुझ्याशी कसे वागलेत, पण एकच सांगेन कबीर, हे बघ, माणसाला माफ केल्याने तो सुधारण्याचे चान्सेस असतात. दादा, अरे तू इकडे काय करत बसलायस? चल चल, आपल्याला तुझे कपडे ठरवायचे आहेत ना. चल. कबीर, चल ना तू पण. अरे मी आलंच पाहिजे का? तुम्ही जा ना. आलंच पाहिजे का म्हणजे? हे बघ कबीर, तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. चल लगेच. ऐक ना, चल चल चल. कबीर, चल रे. चल 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 चल. मला माहितीये की मी त्यावेळी तुझा खूप रागराग केला जेव्हा तू मला या गावात या माणसांमध्ये सोडून गेला होतास. पण आज कळतंय मला तुझं ते सोडून जाणं. मी जे काही आहे ना ते फक्त आपल्या फडामुळेच सुंदर. आज माझे खरे वडील माझ्या जवळ आहेत. लहानपणापासून ज्याला मी माझा बाप म्हणत आले तो फक्त तूच आहेस. आज तुझ्या या लेकीचं सगळं काही चांगलं चाललंय आणि म्हणूनच मी तुला हे पत्र लिहितेय स्वतःच्या हाताने. एकदा तुला माझं हे सगळं सुख दाखवायचंय ज्याच्यावर फक्त तुझा हक्क आहे. तुझ्या लेकीचं आता लग्न होत आहे आणि कन्यादान करायला मला माझा सुंदर इथे पाहिजे. आनंदे, काय काय आनंदे, एवढी दचकलीस का? काय नाही, सुंदरला पत्र लिहित होते, त्याच्याच आठवणीत रमले होते. धन, उद्याच्या उद्या सुंदरला हे पत्र पाठव. आणि हा वीरचा फोन आला होता? नाही. मला ना असं वाटतंय वीर आहे ना त्याच्या भावाच्या कौतुकात मला विसरून चाललाय. कोण? कबीर का? दुसरं कोण असणार पंढऱ्या? अगं पण आनंदे, तू त्याचा एवढा रागराग का करतेस? नाही माहिती, मला येतोय त्याचा राग आणि नेमकं वीरला त्याचाच पुळ काय. धर, तू एक काम कर, हा माझा फोन ठेव आणि वीर दादाचा फोन आला तर त्याच्याशी बोल, आणि जर का फोन नाही आला तर तू त्याला फोन कर. तुमच्या दोघांच्या फोनाफोनीमध्ये माझ्या झोपेचं खोबरं झालंय आता. काय झालंय मला? का मला उगाच त्या कबीरचा राग येतोय? काय रे, झोपला नाहीस? आणि तात्या कुठे आहेत? आले नाहीत अजून? त्यांचीच वाट बघतोय. अरे आमदारांबरोबर जमीन बघायला गेले होते. आता काय जमीन उकरून बघतात का काय माहिती, अजून आले नाहीयेत. येतील रे, काळजी करू नकोस. ते उशिरा येत आहेत याची काळजी नाहीच आहे मला. मला काळजी आहे ती त्यांच्या जीवाची. लग्न तोंडावर आले आणि ती अक्का नावाची महामायानं काही करू शकते. माझं लग्न असं सहजासहजी सुखासुखी होऊच देणार नाही, ती मलाही माहिती आहे. तशीच वेळ आली ना तर तात्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकते ती. अप्सरा आली पूर्ण चांदणी. अरे बापरे,
यांचं विमान उडालेलं दिसतंय. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे अप्सरा आली पूर्ण चांदन नाली. अप्सरा आली पूर्ण चांदन नाली. अरे बापरे, यांचं विमान उडालेलं दिसतंय. तुला कसं माहिती? अरे त्या चालीवरून कळतंय ना. अप्सरा आली पूर्ण चांदन नाली. काय कोण आहे काय? तात्या सावकाश. काय तात्या? गावात शोभा करून घेणार आहात का स्वतःची? आणि नुसती स्वतःची नाही, माझी सुद्धा. लग्न आलं एकतर माझं तोंडावर. अरे पण झेपत नाही तर घेता कशाला? अरे माफ कर रे बाबा, आमचं पाप पदरात घ्या. आम्हाला माहिती की आम्ही तुमचं पाप म्हणायच्या लायकीचे नाही. मग असं फाडफाड बोल नाही बापाला. म्हणले का तुम्हाला? हे बघा तात्या, खूप झाली तुमची ड्रामेबाजी. चला आज चला, झोपा आज जाऊन. आम्हाला बोलू दे. आता काय बोलायचंय तुम्हाला? मुळात तुम्ही दारू पिऊन का आलाय ते मला सांगा. अहो आमदार साहेबांबरोबर होतो. आज दिवसभर लय थकलो ना, म्हणून मग काय आमदार साहेब म्हणाले चला तात्या साहेब आपण बंगल्यावर जाऊ. बंगल्यावर गेलो. श्रम परिहार. आमदार साहेब म्हणले ओ देशमुख लेखाचं लगीन काढलंय, मग चिअर्स करायला नको. मी म्हणलं आमचं पोरगं ना शिये. काय शिये? छाती फुगवून सांगितलं. म्हणलं हे कुठं पण फाडा तुम्ही, आमचा लेखच तुम्हाला दिसेल. एवढा जीव आहे आमचा आमच्या लेखावर. अरे तुम्ही आमच्या घराला जन्माला आला. स्वाभिमान स्वाभिमान. अरे काय निरखून काय बघताय? एवढ्या रात्री सुनबाईचा फोन असणार. घ्या फोन घ्या, फोन घ्या. जाऊ दे, मी बोलीन तिच्याशी नंतर. तुमची व्यवस्था. अरे मी ठीक आहे. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. देवाची मिस्टेक झाली. तुम्हाला आमच्या पोटी जन्माला घातलं. पण नंतर माझ्या मनात विचार आला, कमळाचा जन्म चिखलाच होतो ना. हिऱ्या पोटी गारगुटी, इथे गारगुटी पोटी हिरा जन्माला आलाय. चला तात्या, एक काम करू. तुमच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ना आपण उद्या करूया. चला आज जाऊन तुमच्या खोलीत झोपा. आम्हाला बोलू दे, आम्हाला बोलू दे. तुमचा विषय निघाला म्हणून थोडीशी जास्त आहे. तुझा जास्त पिण्याचा उद्देश होता. माफ करा आम्हाला, माफ करा, चुकलं. हे बघा तात्या, एक काम करा, आता तुमच्या खोलीत जाऊन झोपा. उगाच इकडे उताणे पडा नाही तर. चला. आम्हाला याच्यावर जरा जास्त चढली आहे, म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून उतारा म्हणून आम्हाला कॉफी 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 पाहिजे. तर तुमची सवय ना काही जायची नाही. थांबा इथे, मी करून आणतो. तू बस इकडं. आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने करून घेतो. अरे काय निरखून काय बघताय? एवढ्या रात्री सुनबाईचा फोन असणार. घ्या फोन घ्या, फोन घ्या. जाऊ दे, मी बोलीन तिच्याशी नंतर. तुमची व्यवस्था. अरे मी ठीक आहे. आय एम ऑल राईट. मी बरं आहे, आमचं ठीक आहे. तुम्ही फोन घ्या, घे फोन घ्या. बोला फोनवर बोला. कबीर, तू पण जाऊन झोप. ह्यांचं काही खरं नाही. उगाच नादी नको लागू त्यांच्या. हो, पण ते झोपतील का? आता आज जाऊन झोपतील ना, ते इथेच आडवे होतील. नको काळजी करू दे, सोडून. हा नंदी बोल. हा, गुड नाईट. सुनबाई आम्हाला माफ करा.
2 लाफा मारा माफ करा आम्हाला, आमची चूक झाली, परत चूक करणार नाही अशी. तात्या तुम्हाला कॉफी प्यायची होती ना? हा कॉफी जर आमची चढली आहे ना थोडीशी उतरेल. बरं थांबा, मी आलो हा 2 मिनिटात. 2 मिनिट थांबतो आम्ही. 2 मिनिट थांबायला काय आम्हाला इथे वेट करतो. मी इकडं थांबलोय. जर तात्या किचन मध्ये जाऊन स्वतः कॉफी करणार असतील तेही या अवस्थेत, तर मग तात्यांना मारण्याची यापेक्षा चांगली संधी मला कधीच मिळणार नाही. पिंजरा